उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला कुरुडू गावामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईपासून रोखलं। याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि याच व्हिडिओवरून विरोधकांकडून आता टीका केली जाते। यावर कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून रोखण्याचा एक अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियामधून यावर स्पष्टीकरण दिलं। माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलामध्ये धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। हे अजित पवार यांचं ट्विट। अजित पवार यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पहा। सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातील कुरुडू गावातील रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होतं। हा मुरुम उपसा अवैधरित्या सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या ठिकाणी आल्या। त्यांनी मुरुम उपसा थांबवण्याचे आदेश दिले। यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन केला। आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांचं फोनवरून बोलणं झालं, पण आयपीएस अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना स्वतःच्या फोनवरून फोन करण्याची विनंती केली। त्यामुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला। मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना। मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। अजित पवार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली। आता तो तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेलाय तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? काहीतरी माहिती मिळालं तर मग अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही। अधिकाऱ्यांचं ते काम आहे, अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जाणं याच्यातही दुमत असते। दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागतात। अधिकारी म्हणू शकले असते मी आपल्या ऑफिसला फोन लावते आणि आपल्याला बोलते, याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात, दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात। आता हे सगळं जे काही काम आहे हे सार्वजनिक काम आहे, हे काही व्यक्तिगत काम नाही। अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल, तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत। सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय, त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक, पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वाटतंय। त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही। कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो। भावना काय असतं
की जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. मला वाटतं चुकीचं जर असेल तर आमचे अधिकारी तो स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांनाही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमाळ्याला आलाय. ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात, त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं. मी उपमुख्यमंत्री बोलतोय. मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. म्हणजे खरं तर असं म्हणू नये, पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे. त्या ऑफिसरला जर त्रास झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही. अजित पवार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला. आपल्याच मित्र पक्षांकडून सापळा कसा रचला जातो हे अजित पवार यांनी लक्षात घ्यावं असं रोहित पवार म्हणाले. अवैध मरू उपसा केल्याप्रकरणी कुर्ड गावातल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ काही नागरिक रस्त्यावर आले. जनशक्ती संघटनेनं करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमला भवानीला प्रार्थना करत अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. सत्तेची मगरुरी आहेच आणि ती अख्ख्या त्या सत्ताधारी पक्षामध्ये सगळ्यांमध्येच दिसते. म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते. दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं. खरं तर याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे. म्हणजे आपला एखादा कार्यकर्ता चुकीच्या गुन्ह्यात अडकलाय, मी तर त्याच्यासाठी हक्काने जाऊन भांडून टेबलवरती आदळ अटप करतो. पण एका वाळू चोरासाठी आपण काय लेवलला जायचं याचा विचार करायला